चला तर मंडळी करूया मशरूमची बिर्याणी. आपला या कोकणचा रानमेवा मिळाला आहे मशरूम आळंबी रोवणं. रोवणाची करूया बिर्याणी आज. अनेक वेळा आपण बिर्याणी बघतात, चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, अशी बरेच काय बिर्याणी, मटन बिर्याणी बघतात. आज आपण करणार आहोत मशरूमची बिर्याणी, म्हणजे रोवणाची आळंबीची बिर्याणी. त्यासाठी टाकलं गेलं आहे सगळं हळद, चटणी, मीठ, मसाला सगळं टाकायचं. त्याच्यामध्ये खडा मसाला ॲड केला जाईल, गरम मसाला पावडर, चिकन मसाला सुद्धा टाकला गेला आहे, आलं लसूण पेस्ट, मंडळी दही पण आणलेलं आहे. दहीचं पॅकेट आहे, दही खोडून दही पण टाकायचं त्याच्यामध्ये. चला आता दही ॲड करतायत, दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. वाव, मशरूमची बिर्याणी आज खायला मिळणार. अगोदरच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून. ते एकजीव होईपर्यंत असं चांगलं मिक्स करून थोडा एक 5 ते 10 मिनटं असंच ठेवूया त्याला मिक्स करून. म्हणजे बिर्याणीसाठी बिर्याणी राईस खरं वापरायचा असतो, पण आमच्याकडे जो हा राईस आहे ना, आम्ही बाजारातून आणलेला राईस आहे. पण हा राईस तरी छोटा असला ना तरी तो शिजायला मस्त शिजतो, अगदी सुट्टा सुट्टा होतो बिर्याणीसारखा. त्यामुळे आम्ही हाच राईस आता वापरणार आहोत ते मशरूम बिर्याणीसाठी. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीरसुद्धा कापून तयार करून ठेवलेलं आहे. खडा मसालासुद्धा आहे. चला संध्याकाळ झाली, थोडेसे 3 होत आलेत. आता जरा बत्ती करूया देवाला, दिवाबत्ती, अगरबत्ती. साधारण खडा मसाले टाकले गेलेत. म्हणजे खडा मसाला आम्ही तो कमीच टाकला, पण खडा मसाला सगळा ना ह्या मसाल्यामध्ये म्हणजे मिक्स केलेले आहे, पावडरच केलेली आहे. ही सगळी पावडर आहे ना, ती सगळी याच्यामध्ये बनवलेली आहे तेव्हा ऑलरेडी. ही सगळी व्यवस्थित लागणार अगदी भाताला, त्यासाठी ही पावडर बनवून घेतलेली आहे. टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट थोडी टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट लावलेली आहे खरं तर मशरूमला. खडा मसाल्याची पावडर टाकलेली आहे. चला मस्तपैकी मॅरिनेटचं झालं आहे मशरूम. आता हे मशरूम त्याच्यामध्ये टाकूया. जे मशरूम आहे ना, जास्तीत जास्त जे कळे आहेत त्या कळ्याचेच जास्त करून पीस घेतलेले आहेत बघा. पूर्ण जो कळेचे मशरूम होते ना ते कळेच सर्व घेतलेले आहेत. त्याची जास्त बिर्याणी मस्त होईल. चला त्याच्यामध्ये आता जो तांदूळ आहे तो मिक्स केला जातो. अर्धा किलो असतील ना ते तांदूळ? अर्धा किलो आहे. ओके, चला तर म्हणजे आता झाकण ठेवूया त्याच्यावरती. जे कुकरचं झाकण आहे ते झाकण लावूया आणि 2 शिट्या होतात काय ती वाट बघूया. चला फक्त 2 शिट्या असणार आहे. वाव मंडळी, 2 तर शिट्या झालेल्या आहेत आणि आता बंद केलेला आहे गॅस. पण सिटी बरोबर जो काय सुगंध आलाय ना, वा हा हा हा, तोंडाला पाणी सुटले. हो 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 हो, बिर्याणी बघा कशी आली मस्त. वाव, बिर्याणी, मशरूम बिर्याणी मंडळी कशी वाटली बघा. काय सुगंध आलाय मस्तच. तर म्हणजे चला मस्तपैकी बघा
बिर्याणी खायचं आहे आपल्याला, मशरूम बिर्याणी. एक नंबर. काय बिर्याणी झाली मस्त, मशरूम बिर्याणी एक नंबर मंडळी. तर म्हणजे हा मशरूमची बिर्याणी आणि हा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.